नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विजय बांबर्डे परत एकदा तुमच्या समोर आले द मास्टर स्ट्रोक सिरीज घेऊन. जी सिरीज आपण ऑलरेडी खूप दिवसांपासून स्टार्ट केलेली आहे. खूप सारे क्वालिटी क्वेश्चन्स, क्वालिटी व्हिडिओज जे आहेत ते ऑलरेडी अपलोडेड आहेत आपल्या यूट्यूब चॅनलला. आणि जर त्या व्हिडिओजला जर आपण फॉलो करत गेलो तर आपलं जे मिळणारं यश आहे ते खूप जास्त दूर नाही, एवढं मात्र नक्की. सर त्या सिरीजला पुढे कंटिन्यू करत असताना आता सध्या जो आहे, सध्या आपल्याला सर्वात जो टार्गेटेड जॉब आहे आपला, सध्या जी टार्गेटेड एक्झाम आहे आपली सगळ्यांची, ती आहे SBI PO. ओके फाईन. आता सर मला मागच्या काही विद्यार्थ्यांनी, जे आता नवीन विद्यार्थ्यांनी ज्यांनी बॅचेस सध्या चालू झालेले आहेत, त्या लोकांनी ते जे आपले पूर्वीचे व्हिडिओ आहे मेन्स लेवलचे ते बघितले. त्यांचं म्हणणं आहे सर की आता सध्या जे आहे आम्हाला SBI PO ची प्री टार्गेट करायची आहे. तर SBI PO च्या प्री पॉईंट ऑफ व्ह्यू असलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी किंवा महत्त्वाचे टॉपिक्स जर आपले या प्लॅटफॉर्मवर जरी कव्हर झाले, जे ऑफलाईन बॅचेसमध्ये येस ऑब्व्हियसली ते सध्या कव्हर होताच आहे, पण ह्या प्लॅटफॉर्मवर जरी समजा अजून काही त्या टाईपचे क्वेश्चन जर आमचे कव्हर झाले तर आमचं मतलब 1 से भले 2, 2 से भले 3, म्हणजे जेवढी जास्तीत जास्त कन्सेप्ट आमच्याकडे क्लिअर होतील त्या आम्हाला त्याचा फायदा जो आहे तो डेफिनेटली या ठिकाणी आपल्याला SBI PO च्या प्री मध्ये आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. आता बघा, जेन्युअनली एक टेंटेटिव्हली जी डेट दिलेली आपल्या SBI PO प्रीची, ती 1 ऑगस्ट दिलेली आहे. तो मिड ऑगस्ट असू शकतो, तो स्टार्टिंग ऑफ द ऑगस्ट असू शकतो किंवा तो एंड ऑफ द ऑगस्ट असू शकतो, पण एक टेंटेटिव्हली ऑगस्ट हा महिना आपल्याला या ठिकाणी दिला. म्हणजे आपण आजपासून जरी विचार केला तर 1 ते 1.5 महिना एवढा आपल्याला SBI PO च्या प्री साठी अजूनही या ठिकाणी बाकी आहे. म्हणजे एक रिस्पेक्टेड वेळ जो आहे अजूनही आपल्या हातात आहे. जर आपण ठरवलं तर आपण या ठिकाणी तो रिझल्ट जो आहे तो आपल्याला पॉझिटिव्हली आपण त्याला कन्वर्ट करू शकतो, एवढा मात्र नक्की. त्याच्यासाठी मी या ठिकाणी मास्टर स्ट्रोक सिरीजमध्ये आता सध्या मेन्सला थोडंसं बाजूला ठेवून मी आता आलोय आपल्या प्री लेवलला. कारण SBIचा PO चा प्री आपल्याला जर टार्गेट करायचा असेल तर 30 मार्काचं जे मॅथमॅटिक्स आपल्याला या ठिकाणी आहे त्या 30 पैकी एक ऑन अन ॲव्हरेज 1 किंवा 2, मिनिमम 1 आणि मॅक्झिमम 2 DI जे आहे ते आपल्याला या ठिकाणी फेस करायचे. म्हणजे टेक्निकली जर विचार केला तर 30 मार्कापैकी 2 जर DI आपण पकडले तर 10 मार्काचं वेटेज, मतलब ऑलमोस्ट 1/3 ऑफ द वेटेज ऑफ द मॅथ्स पेपर जे आहे ते या ठिकाणी DIचा असेल. मग तो DI जो आहे तो टेबल फॉर्मॅट मध्ये असेल, तो सर्कल फॉर्मॅट मध्ये असेल, तो त्याच्यानंतर लाईन ग्राफ मध्ये असेल, रडार ग्राफ मध्ये असेल, बार ग्राफ मध्ये असेल, कुठल्याही ग्राफ मध्ये तो असू शकतो. आणि एखादा जो आहे तो आपल्याला केसलेट DI या ठिकाणी असू शकतो. सो सध्या जो टार्गेट मी या ठिकाणी करतोय, तुम्ही बघू शकता मी आता सध्या प्री लेवलला या ठिकाणी टार्गेट केलंय. आणि खाली तुम्ही हेडिंग बघू शकता, म्हणजे 10 मार्क आपल्याला या ठिकाणी मिळवायचे. पण ते 10 मार्क आपल्याला जर 5 मिनिटात जर मिळत असतील तर नक्कीच आजचे जे ऑब्व्हियसली आजचे जे क्वेश्चन्स मी या ठिकाणी घेतलेले आहेत ते थोडे इझी लेवलचे आहे. कारण आपल्याला ऑब्व्हियसली इझी टू मॉडरेट टू डिफिकल्ट अशा पद्धतीचा सिक्वेन्स मी युजली फॉलो करत असतो. तर आता सुरुवात करताना आपल्याला हा DI जो आहे SBI POचा, हा DI सुरू करताना आपण एक जो श्री गणेश आहे करतो तो थोड्या इझी लेवलचे जे क्वेश्चन्स आहेत तिथून या ठिकाणी करायचं आहे आपल्याला, की जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला, जो नवीन ॲस्पिरंट आहे किंवा ज्याने आता त्याचं प्रिपरेशन सुरू केलंय, त्याचाही तो कॉन्फिडन्स जो आहे या ठिकाणी बिल्डअप करण्याचा प्रयत्न माझ्या बाजूने 100% होणार आहे. आणि यस ऑब्व्हियसली द मास्टर स्ट्रोक सिरीज आहे. याच्यामध्ये आता ही जी सिरीज मी चालू केलेली आहे ही सिरीज लिटरली न थांबणारी सिरीज आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे याच्यामध्ये पुढे चालून काही दिवसांनी आता समजा 10, 20, 30च्या पटीत व्हिडिओज रेकॉर्ड झाले असतील, उद्या ते 100च्या पटीत जातील, उद्या ते 200च्या पटीत जातील, यांना मी 1000 पर्यंत घेऊन जाईल किंवा 1000 पेक्षाही जास्त. पण ही सिरीज आता न थांबणारी आहे. जास्तीत जास्त क्वेश्चन्स मी या ठिकाणी कव्हर करणार आहे, ते वेगवेगळ्या चॅप्टरचे असतील. त्याच्यामध्ये आता प्री लेवलचे आहे, ऑब्व्हियसली मेन्स लेवलचे पण आपण ऑलरेडी घेतलेत. प्री आणि मेन्स लेवल सायमल्टेनियसली मला सोबत या ठिकाणी कॅरी करायचे, म्हणजे प्री लेवलच्या विद्यार्थ्यांना पण या लेक्चरचा फायदा व्हावा आणि ऑब्व्हियसली जे विद्यार्थी मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू या ठिकाणी विचार करताय त्यांनाही याचा चांगला फायदा जो आहे तो या ठिकाणी व्हावा, हा माझा एक अल्टिमेट गोल ह्या सिरीजचा या ठिकाणी आहे. सो जास्त वेळ न वाया घालवता हे जे इंट्रोडक्शन होतं आपलं आजचं या ठिकाणचं झालेलं आहे. बाय द वे याच्याबद्दल नेहमी मी बोलत असतो. आणि जे लोकांनी समजा कदाचित आज फर्स्ट टाइम तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज या आपला जो ग्रुप आहे टेलिग्रामचा, दिस इज माय व्हर्च्युअल क्लासरूम. इफ यू आर हॅव्हिंग एनी डाऊट तुम्ही फोटो काढून या ग्रुपला शेअर करा. तुम्हाला एका प्रश्नाचे मल्टिपल आन्सर्स जे आहेत या ठिकाणी मिळतील. सो दिस इज नथिंग बट माय व्हर्च्युअल क्लासरूम, आय यूज टू से. ओके सर, आता आज आपल्याला जे सुरू करायचं आहे ते सुरू करत असताना मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट अवर DI. आता तो प्री लेवलचा DI आहे. एक गोष्ट कधीही लक्षात ठेवा, जेव्हा प्री लेवलचे DI असतात ना, त्या DI मध्ये आपल्याला मॅक्स टू मॅक्स शॉर्टकट्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. जे आज DI मी या ठिकाणी घेणार आहे त्या DI चे कॅल्क्युलेशन करताना मी ऑफलाईन बॅचेसमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना बघितलंय, खूप जास्त लेंदियर प्रोसेसने त्यांचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी केलं जातं. बाकायदा त्या असे बरेचसे DI आपल्याकडे असतात प्री लेवलला की ज्यांच्यामध्ये शॉर्टकट्स खूप जास्त असतात आणि ते शॉर्टकट्स विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही. एकदा ऑफलाईन बॅचमध्ये सांगितले, एकदा ऑफलाईन बॅचमध्ये शिकवल्याच्या नंतर विद्यार्थी त्याच्यावर किती विचार करेल आणि त्याच्यानुसार तो किती कशा पद्धतीने त्याची प्रॅक्टिस करेल, इट्स अ सेकंडरी पार्ट. बट व्हॉट इज द प्रायमरी पार्ट इज
की मला आता ते तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये द्यायचं आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला असं वाटत असेल की आपल्याला हा DI सॉल्व्ह करायला खूप वेळ लागतोय, त्या विद्यार्थ्याने, त्या प्रत्येक विद्यार्थ्याने हा व्हिडिओ जो आहे तो आजचा हा व्हिडिओ किंवा इथून पुढे येणारे जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ नक्कीच बघितले पाहिजे. याच्यातून आपल्याला ज्या प्रश्नाच्या किंवा ज्या DI मध्ये माझ्यासाठी शॉर्टकट्स अवेलेबल आहे पण ते शॉर्टकट मला वापरता येत नाहीये, या सिच्युएशन मध्ये किंवा ह्या झोन मध्ये किंवा ह्या कंडिशन मध्ये जे लोक असतील त्या लोकांनी मात्र जर आजचा हा व्हिडिओ बघितला तर आयुष्यात त्यांना या शॉर्टकट लेवलचे DI जे आहे ते नेहमी शॉर्टकट पद्धतीनेच करता येतील, एवढं मात्र नक्की. सर आता इथे मी हे दोन नियम जे दिले बघा, व्हॉट टू रिमेंबर लक्षात काय ठेवायचे आपल्याला बघा. मी हे ऑफलाईन बॅच मध्ये यूज टू से मी नेहमी सांगत आलेलो विद्यार्थ्यांना, आणि मी जेव्हा विद्यार्थ्यांना 8 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर म्हणजे बॅच संपल्याच्या नंतर जेव्हा ते सेल्फ स्टडी करत असताना जेव्हा मी त्या विद्यार्थ्यांना परत हेच प्रश्न सॉल्व्ह करताना बघतो, इट इज अनबिलिव्हेबल, पण ते विद्यार्थी परत एकदा त्याच वेनी सॉल्व्ह करतात ज्या वेनी करायला नाही पाहिजे. म्हणजे ज्या शॉर्टकट्स माझ्या बाजूने सांगितल्या जातात ते विद्यार्थी काही दिवसानंतर त्यांचा ब्लर होऊन जातात, त्यांचा तो गजनी होऊन जातो आणि त्याच्यानंतर परत ते बॅक टू द पवेलियन आपल्या ओरिजिनल आणि ट्रेडिशनल मेथडनुसार ते सॉल्व्ह करायला लागतात. माय डिअर स्टुडंट्स, अशा पद्धतीने जर तुम्ही करत असाल तर 20 मिनिटांमध्ये आपल्याला 30 मार्क किंवा 20 मिनिटांमध्ये आपल्याला 35 मार्क या ठिकाणी मिळणार नाही. ज्या माझ्या विद्यार्थ्यांनी 20 मिनिटात 35 पैकी 35 मार्क मिळवलेले आहेत मॅथ्समध्ये, त्या विद्यार्थ्यांनी जेन्युअनली ज्या गोष्टी मी तर सांगितल्या गेल्या ऑफलाईन लेक्चरमध्ये असतील ऑनलाईन लेक्चरमध्ये असतील त्या त्यांनी प्रॉपरली फॉलो केल्या आणि त्याच्यामुळे त्या लोकांना 20 मिनिटात 35चे 35 मार्क या ठिकाणी मिळालेले आहेत. ऐकायला आपल्याला थोडंसं अतिशयोक्ती वाटते, पण मी याच्या संदर्भातले जे काही त्यांचे ऍक्च्युअल मार्कशीट जे आहे ते आपल्या आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला सुद्धा शेअर केलेले आहेत. यू कॅन सी दॅट की जर ते विद्यार्थी करू शकता तर मग आपण का नाही. कारण आपल्याला जर करायचं असेल तर फक्त एकच मुद्दा लक्षात ठेवायचा आहे आपल्याला, की आपल्याला ज्या पद्धतीने मी इथं सांगतोय ती पद्धत आपल्याला फॉलो करायची. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, व्हॉट टू रिमेंबर लक्षात काय ठेवायचंय की बऱ्याचदा सिच्युएशन अशी असते की आपल्याला DI जे आहे असे दिलेले असतात की त्याच्यामध्ये दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे ती बेस्ड ऑन द रेशो असते. म्हणजे रेशोच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला ती इन्फॉर्मेशन दिलेली असते आणि बाकायदा प्रश्नामध्ये सुद्धा रेशोशी रिलेटेड असलेले प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर आपल्याला लक्षात काय ठेवायचंय, सर रेशो जर मला दिलेले असतील तर आपल्याला रेशोवरून रेशो काढता येतात. ओके, रेशो कॅन कॅल्क्युलेट. जर आपल्याला रेशो दिले असतील तर रेशोवरून आपल्याला पर्सेंटेज फॉर्मॅटवाले क्वेश्चन जे आहेत खूप इझिली सॉल्व्ह करता येतात. सर आपल्याला जर वरती रेशो दिलेले असतील, रेशो फॉर्मॅटमध्ये जर इन्फॉर्मेशन दिली असेल तर कंपॅरिझन काइंड ऑफ क्वेश्चन जेवढेही आपल्याला त्या प्रश्नांमध्ये बघायला मिळतात तो प्रत्येक प्रश्न आपल्याला या ठिकाणी चुटकीत सॉल्व्ह करता येतो. एवढं मात्र नक्की या शॉर्टकट्स आपल्याला समजून घ्यायचे आहे. इन सम ऑफ द केसेस यू कॅन फाइंड इट आउट की सर दिलेली इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्याला पर्सेंटेज फॉर्ममध्ये जर दिलेली असेल तर पर्सेंटेज फॉर्ममध्ये दिलेल्या इन्फॉर्मेशनच्या आधारावर आपण रेशो कॅल्क्युलेट करू शकतो. पर्सेंटेजच्या फॉर्मॅटवर दिलेली इन्फॉर्मेशन नुसार आपण पर्सेंटेज कॅल्क्युलेट करू शकतो आणि सर पर्सेंटेजच्या फॉर्मॅटवर आपल्याला कंपॅरिझन सुद्धा या ठिकाणी करता येतं. म्हणून मी नेहमी माझ्या ऑफलाईन बॅचेसमध्ये पण विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो की रेशो दिला असेल, रेशोवरून रेशो काढता येतो, रेशोवरून पर्सेंटेज काढता येतात, रेशोवरून कंपॅरिझन करता येतं. पर्सेंटेज दिला असेल तर पर्सेंटेजवरून रेशो काढता येतात, पर्सेंटेजवरून पर्सेंटेज काढता येतात आणि पर्सेंटेजवरून कंपॅरिझन करता येतं. मला ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी तुम्हाला लोकांना या ठिकाणी सांगतोय, ज्या सांगत आलेलो आहे, प्लीज करून या कन्सेप्ट जे आहे तुम्ही प्रॉपरली लक्षात ठेवा. आम्ही तुम्हाला सांगतो या ठिकाणी की तुमचा जो स्कोर आहे तो डेफिनेटली खूप जास्त या ठिकाणी होणार. मी सर आजची जी हेडिंग आहे त्या हेडिंगमध्येच मी लिहिलंय की जर मला हे 10 मार्क जर मिळवायचे असतील 5 मिनिटांमध्ये तर हे शक्य आहे का. बघा आजचे जे DI मी या ठिकाणी दिलेले आहेत, टू बी ऑनेस्ट हे DI एकदम प्री लेवलचे DI जे आहे ते या ठिकाणी घेतलेले आहेत. असं मी जसाच DI या ठिकाणी घेतलाय असा DI किंवा इतक्या इझी लेवलचा DI SBI POच्या प्रीला येईलच ही असं मी तुम्हाला सांगत नाही. हा पण डिफिकल्टी लेवल मात्र खूप कमी असेल एवढं नक्की. पण आज जो DI मी या ठिकाणी घेतोय हा तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी, कॉन्फिडन्स जो आहे तो थोडासा बिल्डअप करण्यासाठी मला असं वाटतं इट इज मोर दॅन इनफ. सो दॅट्स वाय आपण हे DI आता कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे, जास्त नाही मी 2 DI तुमचे आज या ठिकाणी घेणार आहे. पण लक्षात ठेवा हे लेक्चर जे आहे DI चे हे जवळपास किंवा SBI POचं जे टार्गेट एक्झामसाठी आपण या ठिकाणी आता सुरू केलंय हे आपण आता तोपर्यंत घेणार आहोत जोपर्यंत आपली SBI POची प्री या ठिकाणी होणार नाही. मग त्याच्यामध्ये DI असतील, नंबर सिरीज असतील, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल्स असतील प्री लेवलचे, त्याच्यानंतर प्री लेवलचे वर्ड प्रॉब्लेम्स असतील, प्री लेवलच्या नंबर सिरीज असतील, या सर्व टाईप आपण या ठिकाणी करतोय आता कव्हर. सो विदाऊट आता बरंचसं डिस्कशन आपलं या ठिकाणी झालेलं आहे. पहिला प्रश्न जो आहे तो तुमच्या समोर आलाय. वरती इन्फॉर्मेशन दिलेली एक पायचार्ट आपल्याला या ठिकाणी दिलाय. त्या पायचार्ट मध्ये आपल्याला दिलंय की द स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन. पायचार्ट मध्ये काय दिलंय, पायचार्ट गिव्हन बिलो शोज द डिस्ट्रीब्युशन ऑफ द टोटल इन्कम ऑफ द संगीता बाय द 6 डिफरंट मंथ्स. जे आपल्याला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून या ठिकाणी आपल्याला संगीताचा जो इन्कम आहे तो इन्कम जो आहे आपल्याला टोटल या ठिकाणी दिलेला आहे 15,000. म्हणजे संगीताचा जो टोटल इन्कम आहे 15,000
15,000 तो जानेवारी ते जून पर्यंत ज्या पद्धतीने वाटला गेलाय याच्याशी रिलेटेड असलेले प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जाणार. यू नो द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज व्हॉट ओव्हर हिअर. ज्या वेळेला लक्षात ठेवा, ज्यावेळेला एक सर्कल असतं ना आणि या सर्कलच्या वरती जो एक आकडा लिहिलेला असतो, एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात आपल्याला ठेवायचा आहे. तो म्हणजे काय, तर हा जो वरती लिहिलेला आकडा असतो ना माय डिअर स्टुडंट्स, हा आकडा नेहमी कॉमन असतो, कॉमन. आणि बाकीच्या सगळे हे जे खाली आकडे आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत यांच्या सगळ्यांसाठी तो कॉमन असतो. आय यूज टू से टू ऑल माय स्टुडंट इन ऍक्च्युअल ऑफलाईन बॅच ऑल्सो की ज्या वेळेला अशी कॅटेगरी आपल्याला बघायला मिळते त्यावेळेला आपल्यासाठी एक आकडा जेव्हा कॉमन येतो, तो कॉमन आकडा जेव्हा असतो तेव्हा आपल्याला सॉल्व्ह करायला खूप साऱ्या शॉर्टकट्स या ठिकाणी अवेलेबल होतात, एवढं मात्र नक्की. मग सर आता हे प्रश्न आपले कशा पद्धतीने सॉल्व्ह होतील ते आपण आता या ठिकाणी बघूयात. फक्त एक पॉईंट लक्षात ठेवायचा आपल्याला की सर टोटल जो दिलाय आपल्याला तो टोटल दिलाय 15,000. आता लिटरली हे प्रश्न आपल्याला 20-20 सेकंदामध्ये सॉल्व्ह कशा पद्धतीने करता येतात. मी रिपीट अँड रिपीट तेच सांगतो. यू नो दिस इज द सिम्पलेस्ट DI वी आर हॅव्हिंग, ज्याच्याने आपल्याला कॉन्फिडन्स आपला या ठिकाणी बिल्डअप करायचा आहे. पण हे इतके इझी असले DI सुद्धा सॉल्व्ह करताना विद्यार्थ्याच्या ट्रेडिशनल घुसतात, तर नेहमी त्या 15,000ला टच करतात, नेहमी त्या 15,000 बरोबर खेळतात. लिटरली तुम्हाला सांगतो त्या 15,000ला हात लावायची खूप कमी वेळा आपल्याला या ठिकाणी गरज पडणार आहे. आता बघा प्रश्न काय दिलाय आपल्याला, इन्कम ऑफ संगीता इन द मे अँड जून टुगेदर. आता बघा मे आणि जून, आता सगळ्यात पहिले महत्वाचा मुद्दा म्हणजे इथं नवीन ऍस्पिरंट जे असतात ते लोक काय करतात, ह्या 15,000चे हे टक्के काढत बसतात. अजिबात काढायची नाही आपल्याला, कारण आपल्याला मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले पर्सेंटेजवरून पर्सेंटेज कॅल्क्युलेट करता येतात. इन दॅट केस इन्कम ऑफ संगीता इन मे अँड जून. आता आपण जर बघितलं मे कुठे आहे, तर मे दिलाय सर आपल्याला इथं. मे आणि जून या दोघांचं जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर 20 आणि 24 यांची ऍडिशन जर आपण केली तर सर ही झाली 44%. ही किती नाही, हाऊ मच मोर ऑर लेस दॅन म्हणले कोणाच्या, संगीताचा इन्कम ऑफ फेब्रुवारी आणि मार्च. आता बघा फेब्रुवारी आणि मार्चचा जर आपण विचार केला तर 12 आणि 16 जर बघितला तर हे 28 होतात. मग सर आता याच्यातून जर 28 गेले तर खाली किती उरतात, 16 उरतात. म्हणजे आपल्याला काहीच करायचं नाही, आपल्याला 16% काढायचे कोणाचे, 15,000चे. फक्त एवढ्यासाठी मी 15,000 हात लावणार. सर 16-15 किती झाले रे, 240 झाले. मतलब इन दॅट केस 2400 हे माझं उत्तर आहे. लिटरली तुम्हाला सांगतो हा प्रश्न सॉल्व्ह करायला जेवढा वेळ आपल्याला या ठिकाणी लागलाय, नॉट मोर दॅन 10 सेकंड्स. आता मी एक्सप्लेन करून तुम्हाला लोकांना सांगतोय, त्याच्यामुळे तुम्ही ते स्टॉपवॉच लावायची नाही की सरांनी 10 सेकंड सांगितलं पण त्याच्यापेक्षा जास्त वेळ या ठिकाणी घेतलाय. ट्रस्ट मी, हा प्रश्न ज्यावेळेस तुम्ही एक्झाम मध्ये स्वतःसाठी सॉल्व्ह करणार ना, लिटरली 10 ते 12 सेकंदामध्ये हा प्रश्न तुम्हाला लोकांचा या ठिकाणी सॉल्व्ह होणार. रेकॉर्डेड लेक्चर आहे, मी या ठिकाणी केलेलं काय आहे तुम्ही लोक सगळे या ठिकाणी प्रॉपरली बघू शकता. याच्यापेक्षा जास्त वेळ मला असं वाटतं या प्रश्नाला द्यायला आपल्याला योग्य असा तो वेळ ज्याच्यापेक्षा जास्त देणं नाहीये. त्याच्यामुळे ह्या कमीत कमी वेळात हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. सर पुढे आलोय आपण. पुढे प्रश्न आपल्याला म्हणतो की इन्कम इन द मंथ ऑफ मार्च आणि एप्रिल जो टुगेदर आहे संगीताचा, तो सेंट्रल अँगल मध्ये जर आपल्याला या ठिकाणी कन्वर्ट करायचा असेल तर तो कशा पद्धतीने केला जाईल. माय डिअर स्टुडंट्स, मी ऑफलाईन बॅच मध्ये सुद्धा याच्याबद्दल बऱ्याचदा बोललेलो आहे. आणि एक गोष्ट कधी पण लक्षात ठेवा की हा जो सर्कल आहे, हा सर्कल जर पर्सेंटेज टर्म मध्ये जर कम्प्लिटली डील करायचा असेल तर पर्सेंटेज टर्म मध्ये इट इज कन्सिडर एज 100%, बट इन टर्म्स ऑफ डिग्री जर म्हणला तर तो 360 असतो. जसं 100च्या एक प्लेस आपण मागे आल्यावर 10% उरतात, तसं या 360च्या एक प्लेस मागे आल्यावर 36 डिग्री उरतात. त्याच्यानंतर 10ला जर आपण डबल केलं सर या ठिकाणी तर 20% होतात, आणि याला डबल केलं तर 72 डिग्री या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. सर 10ला जर आपण थ्राईस केलं तर 30% होतात, वेअर ॲज 36ला जर आपण थ्राईस केलं तर 108 डिग्री आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. सर 100ला जर आपण हाफ केलं तर वी आर सपोज टू फाइंड 50%, वेअर ॲज 360ला जर आपण हाफ केलं तर वी आर सपोज टू फाइंड 180 डिग्री. या 50च्या जर मी एक प्लेस मागे आलो तर मला 5% मिळतो. व्हेरी सेम 180 जर मी एक प्लेस मागे आलो तर मला 18 डिग्री मिळतात. जस्ट रिमेंबर वन थिंग, याला मी क्लासमध्ये पण ऑफलाईन लेक्चरमध्ये पण ह्या ज्या गोष्टी आहेत या तुमच्या समोर मी प्रॉपर एक्सप्लेन केलेल्या आहेत. ट्रस्ट मी, हे जर आपण एकदा लक्षात ठेवलं ना तर आयुष्यामध्ये आपल्याला कधीच कुठले जे डिग्रीशी रिलेटेड असलेले जे प्रश्न आहेत ते या ठिकाणी अजिबात आपल्याला कुठेही त्रास देणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्या अशा टाईपच्या प्रश्नांसाठीच मी तुम्हाला 36चा टेबल पाठ करायला लावलाय. आणि लिटरली सांगतो तुम्हाला 36चा टेबल हा 29च्या आणि 23च्या टेबलपेक्षा पण खूप सोपा आहे. त्याच्यामुळे जर आपल्याला वेळ वाचवायचा आहे, जिथे आपला वेळ वाचेल 1-1, 2-2, 4-4, 5-5 सेकंद वाचवून आपल्याला एक मिनिट तयार करायचंय, 1 मिनिट सेव्ह करायचंय, त्या 1 मिनिटात मला अजून 3 प्रश्न सॉल्व्ह करायचे किंवा 2 प्रश्न सॉल्व्ह करायचे, हे जर स्ट्रॅटेजी किंवा हे टार्गेट जर आपण ठेवलं तर SBI PO काय कुठलाही जॉब हा आपल्यापासून दूर नाही, एवढं मात्र नक्की. हे जे मी या ठिकाणी रफ केलंय, हे रफ केलेली कन्सेप्ट तुमच्या समोर आहे, कारण रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये लेक्चर आहे. तुम्हाला हवं असेल थोडंसं रिवाइंड करायचं, बघून घ्यायचं मी कशा पद्धतीने सांगितलंय. सर पुढचा प्रश्न आपल्याला सांगतोय की मग आता आपल्याला काय करायचंय, आता मार्च आणि एप्रिल
हे जे मार्च आणि एप्रिल आहेत, आता मार्च किती आहे 16 आणि एप्रिल किती आहे तर 20 आहे सर, यांची ऍडिशन जर आपण केली तर त्यांचं म्हणणं आहे सर 36% जर मला डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर कसं होणार. आता लक्षात ठेवा, जर 100 पैकी जर समजा 100%च्या कंपॅरिझन मध्ये जर आपण टार्गेट केलं की सर 100 पैकी जर 36 असेल तर मग 360 पैकी किती, तर लक्षात ठेवा याला जर आपण बघितलं यांच्यातलं रिलेशन जे आहे, यांच्यातलं रिलेशन आपण जर बघितलं तर मल्टिप्लाय बाय 36 आहे सर, यांच्यातलं रिलेशन पण 36 ठेवा ना. 36 × 36, 36चा वर्ग 1296 होतो. कॅन यू बिलीव्ह 129.6 डिग्री इज युअर आन्सर. मग मला सांगा, इतक्या सहज आणि सोप्या पद्धतीने सॉल्व्ह होणारे जे प्रश्न आहेत याच्यासाठी आपण याच्यापेक्षा जास्त वेळ जर आपला जात असेल तर मला सांगा 20 मिनिटांमध्ये आपले 30 प्रश्न सॉल्व्ह कसे होतील. जर तुम्ही ट्रेडिशनल वेनीस प्रत्येक वेळेला जर त्या 15,000 बरोबरच खेळत बसलात तर कशा पद्धतीने या ठिकाणी कॅल्क्युलेशन होईल हे खूप सिरियस बघा. हे जे कॅल्क्युलेशन आहे, हे जे क्रॉस मल्टिफिकेशन वाला जो कंपॅरिझनचा पोर्शन आहे ना, हा मी या ठिकाणी क्लासरूम मध्ये ऑफलाईन लेक्चरमध्ये पण बऱ्याचदा घेतलेला आहे. तर प्लीज करून हा फॉर्मॅट लक्षात ठेवा आणि 36चा टेबल ट्रूली पाठ करा. ज्या ठिकाणी आपल्याला पायचार्ट सॉल्व्ह करायचे, पायचार्टसाठी त्याची गरज खूप जास्त आपल्याला पडणार आहे. यालाही आपण कुठल्याही पद्धतीने 15,000ला हात न लावता हाही प्रश्न आपला सॉल्व्ह या ठिकाणी झालेला आहे. आता मी एक्सप्लेन करतोय, एक्सप्लेन करताना माझा वेळ जास्त या ठिकाणी जातोय, पण जर आपण फक्त हा विचार केला की सर फक्त आणि फक्त प्रश्न आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत, प्रश्न स्वतः शांतपणे सॉल्व्ह करायचे असेल तर 10 ते 15 सेकंदामध्ये हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करून मिळेल. प्रश्न पुढचा काय म्हणतोय, संगीताज ॲव्हरेज इन्कम ऑफ स्टार्टिंग 4 मंथ. आता स्टार्टिंगचे 4 मंथ जर म्हणले आपण तर हे आहेत इकडचे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. म्हणजे झाले सर 12 आणि 8 20, 20 आणि हे झाले 40, 50, 56 झाले. म्हणजे सर पहिल्या 4ची जी सम आहे ती आपल्याला 56 मिळालेली आहे. पहिले 4 जे काही मंथ्स आहेत त्यांची. संगीताज ॲव्हरेज इन्कम स्टार्टिंग 4 मंथ्स फ्रॉम द गिव्हन 6 मंथ्स इज हाऊ मच लेस दॅन द संगीताज ॲव्हरेज इन्कम फ्रॉम द लास्ट 4 मंथ. आता लास्ट 4 मंथ म्हटले की हे इकडचे मागचे, जर आपण यांची ऍडिशन जर केली आपण तर लक्षात ठेवा हे झाले सर 20 आणि 20 40, 20 त्रिक 60, 20 चौक 80. तर यांच्यातला हे जे शेवटचे आहेत हे झाले 80. आता यांच्यातला डिफरन्स जर यू आर सपोज टू फाइंड की सर याच्यातला डिफरन्स जो आपल्याला मिळतो तो नक्कीच मिळतोय 24%. आपल्याला काय करायचं, आपल्याला 24% काढायचे. कोणाचे, तर या 15,000चे 24% आपल्याला या ठिकाणी काढायचे. पण तो पण कसा विचारलाय त्यांनी, तो विचारलाय आपल्याला ऍव्हरेज मध्ये. म्हणजे सर अजूनही याला डिवायडेड बाय आपण 4 करायचंय का, कारण हा ग्रुप पण 4चा आहे आणि हा ग्रुप पण 4चा आहे. याच्याही बद्दल मी चर्चा क्लासमध्ये केलेली आहे, कारण हा ग्रुप पण 4 मंथचा आहे आणि हा पण 4 मंथचा आहे. तर 2 वेळा डिवायडेड बाय 4 करायचं नाही. एकदा त्यांच्या जो सम आहे, सम मधला डिफरन्स आपल्याला काढायचा आहे. सम मधला डिफरन्स काढल्याच्या नंतर अल्टिमेटली एक कॉमन आपल्याला काय करायचंय, त्या डिवायडेड बाय 4 करायचंय. 4 सक 24, म्हणजे 24% 15% न काढता आपल्याला फक्त 6% ऑफ द 15,000 आपल्याला या ठिकाणी काढायचे. सर 15 सकी 90, मतलब आपल्याला इझिली लेस दॅन 10 to 15 सेकंड्स आपल्याला याचं उत्तर मिळालं 900. ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर या ठिकाणी आहे. म्हणजे बघा, मी एक्सप्लेन करताना तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या एक्सप्लेन करतो या जर तुम्ही एकदा लक्षात ठेवल्या तर आपल्याला परीक्षेमध्ये 10 15 सेकंदामध्ये आपले हे प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह होणार. एकच गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला, ती गोष्ट म्हणजे काय, तर इथं काय केलं होतं मी, इथं यांच्यातला डिफरन्स जो काढला होता सर तो होता 24%. म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला 24% ऑफ 15,000 जो आहे हे काढायचं होतं, पण त्यातच त्यांनी काय दिलं, यांनी ऍव्हरेज हा शब्द या ठिकाणी वापरलाय. मग इथेही 4 महिने कॉमन आहे, इथेही 4 महिने कॉमन आहे, म्हणून डिवायडेड बाय 4 केलं तर 4 सक 24, म्हणजे अल्टिमेटली आपल्याला 6% ऑफ 15,000 आपल्याला फक्त एवढा या ठिकाणी काढायचा होता. हा काढला 15 सकी 90, याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. रेकॉर्डेड लेक्चर आहे त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्न रिपीट अँड रिपीट सांगत बसायची गरज आपल्याला पडायला कामा नको. बरं, आता पुढचा प्रश्न आपल्याला काय म्हणतोय बघा, इन्कम ऑफ संगीता इन द मंथ ऑफ जानेवारी आणि एप्रिल टुगेदर. आता लक्षात ठेवा जानेवारी आणि एप्रिल, आता जानेवारी किती दिलाय आपल्याला 8 दिलाय, एप्रिल किती दिलाय आपल्याला 20 दिलाय, म्हणजे टेक्निकली यांची ऍडिशन आपल्याला 28 मिळालेली आहे. ओके, जानेवारी अँड एप्रिल टुगेदर इज व्हॉट पर्सेंट लेस दॅन द इन्कम ऑफ संगीता इन द मंथ ऑफ मार्च आणि जून. आता मार्च आहे 16 आणि जून आहे आपल्याकडे 24, आणि 16 आणि 24 ची ऍडिशन जर केली सर तर 40 होते. याच्यापेक्षा किती टक्क्याने कमी, मी 15,000 हात लावत नाही सर, यांच्यातला डिफरन्स जर काढला तर 12 ने कमी आहे. कोणापेक्षा, 40 पेक्षा. सो माय डिअर स्टुडंट 4 त्रिक 12, म्हणजे सर हा 30% कमी आहे. कुठल्याही प्रकारे आपण या ठिकाणी हात लावलेला नाहीये कुठल्या 15,000ला. याचं उत्तर मला मिळालंय 30%. लिटरली 5 सेकंड ते 10 सेकंदाचा हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी आहे. ट्रस्ट मी, हे जे DI मी आज तुमच्या समोर या ठिकाणी मांडले, जे आपले नवीन ऍस्पिरंट आहे, ज्या विद्यार्थ्यांची सुरुवात आता या ठिकाणी होतीये, त्या विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स बिल्डअप करण्यासाठी की इतक्या सोप्या पद्धतीने सुद्धा हे DI या ठिकाणी सॉल्व्ह केले जातात हे समजावं आणि हे त्यांच्या लक्षात राहावं, याच्यासाठी हा माझा प्रयत्न या ठिकाणी आहे. सर
विच मंथ शोज द हायेस्ट पर्सेंट इन्क्रीमेंट इन द इन्कम ॲज कम्पेअर टू द प्रिव्हियस मंथ. बघा हा जो DI आहे किंवा सॉरी हा जो क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन कंपॅरेटिव्हली लेंदी आहे, पण त्यातल्या त्यात जर आपण पर्सेंटेजवरून पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न जर केला तर या ठिकाणी हा प्रश्न सॉल्व्ह करायला आपल्याला खूप कमी वेळ या ठिकाणी लागेल. सर इथं क्लिअरली सांगितलं की ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस मंथ जर आपण विचार केला तर इथं आपल्याला जो इन्क्रीमेंट आहे तो हायेस्ट झालेला कुठं दिसतोय. आता बघा मी एकदम प्रॉपरली याला तुम्हाला समजावून सांगणार आहे की जानेवारी ते फेब्रुवारी आपल्याला पहिले कॅल्क्युलेशन करावं लागेल. त्याच्यानंतर सर पुढे जर बघितलं तर पुढे आपल्याला फेब्रुवारी ते मार्चचं कंपॅरिझन आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. हे लक्षात ठेवा, हे तुम्हाला समजावं म्हणून मी प्रॉपर या ठिकाणी लिहितोय. त्याच्यानंतर सर मार्च जो आहे या मार्चचं कंपेअर मार्च बरोबर आपल्याला कोणाला कंपेअर करावं लागणार आहे, सर एप्रिलला कंपेअर करावं लागणार आहे. त्याच्यानंतर सर पुढे जर आपण बघितलं तर एप्रिलला आपल्याला कोणाबरोबर कंपेअर करावं लागणार आहे, तर मे बरोबर करावं लागेल. आणि फायनली जे आहे तर आपल्याला या मेचं कंपॅरिझन जे आहे ते ऑब्व्हियसली कोणाबरोबर करावं लागणार आहे, जून बरोबर करावं लागणार आहे. इट इज व्हेरी सेम, पर्सेंटेजवरून पर्सेंटेज काढता येतात. त्यातल्या त्यात जे 5 प्रश्न आपण या ठिकाणी बघतो या DIचे, त्यातला हा सर्वात डिफिकल्ट क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे याला थोडासा वेळ एक्सपेक्टेड आहे. सर इथं 8 होते जानेवारीमध्ये, ते 8चे किती झाले, 12 झाले. सर 8चे 12 झाले म्हणजे 4ने वाढले 8 वर, असा जर विचार आपण केला तर या ठिकाणी 50% इन्क्रीमेंट जे आहे ते झालेलं आहे. बस अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन करायचंय. कुठल्याही प्रकारे 15,000ला हात लावायचा नाही आपल्याला. बरं सर इथं फेब्रुवारी किती होती, 12 होती. सर 12चे किती झाले माहिती तुम्हाला, 16 झाले. 12चे 16 झाले, 4ने वाढले कितीवर, 12 वर, म्हणजे सर 1/3, 4 1 4 4 3 12 जर आपण बघितलं तर सर हे 33% अप्रॉक्सिमेटली आपल्याला मिळतंय. त्याच्यानंतर मार्च किती होता, सर मार्च होता 16 आणि एप्रिल किती होता, एप्रिल होता 20. मग 16चे 20 झाले म्हणजे 4ने वाढले. सर कितीवर वाढले, 16वर वाढले, 1/4 होतात ना. मग 1/4 म्हणजे किती टक्क्याने वाढले, 25% वाढले. लक्षात ठेवा, या अशा पद्धतीने हा DI सॉल्व्ह करायचा आहे आपल्याला. सर एप्रिल किती होता, एप्रिल 20 होता. सर 20चा किती राहिला, 20च राहिला, त्याच्यामुळे इथं कुठल्याही प्रकारे इन्क्रीज झालेला नाहीये. आणि त्याच्यानंतर इथं जो आहे इथं 20 होता, त्याच्यानंतर 20चा 24 झालाय. सर म्हणजे इथंही 4ने वाढलाय, कोणावर 20 वर वाढलाय, 4 1 4 4 5 20. सर 1/5 म्हणजे किती टक्क्याने वाढलाय, 20% वाढलाय. सर मला हायेस्ट विचारलाय, हो हायेस्ट कुठे झाला बघा, इथं 50% सर्वात हायेस्ट आहे. म्हणजे आपल्याला फेब्रुवारी असं उत्तर आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. बी हे आपलं उत्तर आहे. म्हणजे त्यातल्या त्यात हा जो प्रश्न होता हा प्रश्न सगळ्यात अवघड होता दिलेल्या क्वेश्चन्स पैकी, जे 5 क्वेश्चन्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. ओके फाईन, हे 5 प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाले. बघा इथं 15,000 हा जो आकडा आहे, या 15,000ला ट्रूली आणि टेक्निकली आपण किती वेळा हात लावला याच्यावर फोकस करा. कारण ह्याच गोष्टी आपल्या विद्यार्थ्यांच्या चुकतात. कारण प्री लेवलला विचारले जाणारे DI आहेत त्यांच्यामध्ये शॉर्टकट्स जेन्युअनली जास्त दिलेले असतात. आणि लक्षात ठेवा, जर त्यांनी प्री लेवलचा पेपर अवघड केला तर ऑब्व्हियसली कट ऑफ आपला कमी येणार आहे. त्यामुळे ह्या दोन गोष्टी पॅरलल असतात. बरेच विद्यार्थी याच्यावरच विचार करत बसतात की सर जर प्रीला जर अवघड आलं तर, लक्षात ठेवा या दोन गोष्टी पॅरलल लेवलला चालतात. जर डिफिकल्टी लेवल जास्त असेल तर कट ऑफ कमी लागेल, आणि जर डिफिकल्टी लेवल कमी असेल तर कट ऑफ त्याचा जास्त लागेल. त्याच्यामुळे याच्यावर जास्त चर्चा किंवा याच्यावर जास्त विचार न करता ज्या कन्सेप्ट मी या ठिकाणी सांगतोय प्लीज करून याच्यावर फोकस करा. सर अजून एक जो DI मी या ठिकाणी घेणार आहे तो पाय चार्टचाच आहे. आजच्या लेक्चर मधले जे दोघे DI मी जे या ठिकाणी घेतोय ते पाय चार्टचे आहे. कारण पाय चार्टचं काय असतं माहिती का, या सगळ्यांचा मिळून एक कॉमन आकडा आपल्याला वरती दिलेला असतो, आणि ड्यू टू दॅट रिझन आपल्याला खूप साऱ्या शॉर्टकट्स या ठिकाणी बघायला मिळतात. इथं काय दिलंय आपल्याला, द पर्सेंटेज वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ द टीचर्स इन द 6 डिफरंट युनिव्हर्सिटीज, आणि टोटल टीचर्स किती दिलेले आपल्याला, 6,400 हे टोटल टीचर्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. आणि याच्यानुसार आपल्याला सांगितलं की हे 6,400 ABCDEF हे जे आहेत हे वेगवेगळ्या काय दिलेत आपल्याला, डिफरंट 6 युनिव्हर्सिटीज आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. या सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये मिळून 6,400 एवढे टीचर्स आपल्याकडे आहेत, आणि त्यांचा हा पर्सेंटेज आहे. ह्या पर्सेंटेजसाठी सगळ्यांसाठी हा 6,400 कॉमन असल्यामुळे माय डिअर स्टुडंट्स रिमेंबर वन थिंग, इथं सुद्धा आपल्याला बऱ्याचशा शॉर्टकट्स या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. ओके फाईन. सर पहिला प्रश्न काय म्हणतो, लगेच इथून सुरुवात करूयात. सर द नंबर ऑफ टीचर इन युनिव्हर्सिटी बी. आता युनिव्हर्सिटी बी चे टीचर जे आहे ते व्हॉट पर्सेंट ऑफ द टोटल नंबर ऑफ द टीचर्स ऑफ युनिव्हर्सिटी डी अँड युनिव्हर्सिटी ई टुगेदर. रिमेंबर वन थिंग, पर्सेंटेज वरून पर्सेंटेज काढता येतात हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे. मग सर अशा सिच्युएशन मध्ये जर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं असेल तर आपल्याला लक्षात ठेवा, आपल्याला पर्सेंटेज वरून पर्सेंटेज या ठिकाणी काढता येतात, हा अप्रोच आपल्याला ठेवायचा आहे. मग चला बीचा आकडा काय दिला आपल्याला, सर बीचा आकडा आपल्याला 17 दिलाय. त्यांनी सांगितलं द नंबर ऑफ टीचर ज्या युनिव्हर्सिटी बी चे ते अप्रॉक्सिमेटली किती टक्के आहे, कोणाच्या, टीचर्स ऑफ डी आणि ई च्या. मग सर आता आपण जर बघितले तर डी आहे 6 आणि ई आहे किती, 29. मग 29 आणि 6 यांची ऍडिशन जर आपण केली तर बघा 35 होते. बघा 17 1 17, 17 2 34. सर 35 च्या ऐवजी खाली जर 34 असतं तर माझं उत्तर नक्कीच किती असतं, इथं माझं उत्तर 50% असतं. पण ट्रस्ट मी, हा
34 पेक्षा थोडासा मोठा आहे, म्हणजे माझं उत्तर 50 पेक्षा थोडंसं कमी असलं पाहिजे. बट व्हेरी फ्यू इन दॅट केस तुम्ही बघू शकता सर ऑप्शन नंबर सी हे आपलं उत्तर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं. मी कुठल्याही 6400 या ठिकाणी हात लावलेला नाहीये. सगळ्यात पहिले हे लक्षात घ्या, काही सेकंदात एक 5 ते 10 सेकंदामध्ये हा प्रश्न आपला जो आहे तो या ठिकाणी सॉल्व्ह झालेला आहे. पर्सेंटेज वरून पर्सेंटेज काढता येतात हे मी पहिल्या स्लाइडमध्येच तुम्हाला लोकांना या ठिकाणी सांगितलेले आहे की पर्सेंटेज दिले असेल तर पर्सेंटेज वरून पर्सेंटेज काढता येतात. इव्हन नो नीड टू टच दिस 6400. म्हणून याचं उत्तर आपल्याला 49 या ठिकाणी मिळालेलं आहे. कारण बॉटमला जर 17/34 असता तर माझं उत्तर एक्झॅक्टली 50 असतं, पण हा 17/34 म्हणजे 34 पेक्षा वाढलाय. जेव्हा डिनॉमिनेटर वाढलेलं असतं तेव्हा आपलं उत्तर जे आहे ते काय होणार, कमी होणार. कारण इथं आपल्याला 50 पेक्षा थोडासा मोठा असलेला 55 पण आहे, बट नॉट लाईक दॅट. आपल्याला उत्तर जे आहे ते 50 पेक्षा कमीच पाहिजे. म्हणून माझं उत्तर जे आहे ते इथं या ठिकाणी 49 असेल. सर पुढचा प्रश्न या ठिकाणी काय म्हणतोय आता बघा, 6400. इथं थोडक्यात आपल्याला नंबर विचारलेला आहे. नंबर विचारला असल्यामुळे आपल्याला थोडंसं 6400 ला हात लावावं लागेल की सर इफ 25% ऑफ द टीचर्स इन युनिव्हर्सिटी सी जे आहे ना, हे जर समजा आपल्याला दिलेले आहेत की जर फिमेल असतील, मग आपल्याला विचारले नंबर ऑफ मेल टीचर्स या ठिकाणी किती आहे. बघा एक वन स्ट्रोक फॉर्मेशन नावाचा जो एक प्रकार आहे, आपण प्रश्नाचं फॉर्मेशन जे आहे वेगळे वेगळे तुकड्यामध्ये प्रश्न सॉल्व्ह न करता आपण जर त्याची मांडणी एकदाच केली. बघा इथं दिले मला 6400 च्या, आता आपल्याला इथं कोणाबद्दल बोलले गेले, सी बद्दल बोलले गेले. इथं 19 आपल्याला 100 या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे. आणि त्याच्यापैकी आपल्याला सांगितलंय की 25% जर समजा फिमेल असतील तर ऑब्व्हियसली उरलेले जे 75% आहे ते काय असणार आहेत, मेल असणार आहेत. अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं. सर इथं गेले, इथं आपण जर बघितलं तिथं 16 उरतात. मग सर 16 त्रिक 48 जर आपण केला किंवा 19 त्रिक 57 आपण या ठिकाणी केला आणि मल्टिप्लाय जर केला तर 16 सती 12 दसे, म्हणजे सर या ठिकाणी 16 सती 12 दसे 11 उरले. 16 पंचे 80 90 91 म्हणजे सर 912 हे उत्तर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे. वन स्ट्रोक फॉर्मेशन जर तुम्ही वन स्ट्रोक फॉर्मेशन जर या ठिकाणी करणार तर फक्त 10 सेकंदामध्ये हे उत्तर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. का माहिती का, कारण याच्यात बेनिफिट असा असतो, हे 2 0 2 0 त्याच्यानंतर याने याला भाग दिला 16, म्हणजे मॅक्स टू मॅक्स एलिमिनेशन ऑफ द नंबर इज गोइंग टू बी हॅपन इन दॅट केस. म्हणजे आपल्याला जे कॅल्क्युलेशन करायचे प्रत्येक आकडा घ्यायचा, कॅल्क्युलेट करायचा, नॉट लाईक दॅट. इथं आपल्याला काय करायचे, हे कॅल्क्युलेशन जे आहे वन स्ट्रोक फॉर्मेशन जर आपण या ठिकाणी अशा पद्धतीने केलं तर जास्तीत जास्त कॅल्क्युलेशन जे आहे ते या ठिकाणी होऊन जातं. आणि आपल्याला जे कॅल्क्युलेशन करायला 19 त्याला इंटू 16 केलं तर या ठिकाणी आपल्याला 912 हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे, जे उत्तर आपल्याकडे आहे. सर आता या केसमध्ये जर आपण बघितलं तर या केसमध्ये आपल्याला तर बघा, मी तुम्हाला नेहमी डिजिटल रूट बद्दल पण बोलत असतो की सर 57 इंटू 16चा गुणाकार खरंच मला करायची गरज आहे का नाही. कारण 7 सकम 42 होता. युनिट प्लेस जर पकडला तर माझ्या युनिट प्लेसला 2 पाहिजे. मग 2 पाहिजे म्हणजे अशा वेळेला माझ्याकडे 2 ऑप्शन होते, 922 आणि 912. मग त्यामधून मला हे बघायचं होतं की सर डिजिटल रूट काय आला पाहिजे. मग इथं जर बघितलं 7 आणि 5 12 होता. 12 म्हणजे किती झाले, 3 झाले. आणि त्याच्यानंतर 6 आणि 1 7 झाले, म्हणजे 7 त्रिक 21 म्हणजे माझा डिजिटल रूट मला 3 आला पाहिजे. बघा इथं जर हा 9 जर कट केला तर 2 आणि 1 3 आपल्याला या ठिकाणी मिळतो. म्हणजे सर लिटरली आपल्याला डिजिटल रूट, मी तुम्हाला सांगितले डिजिटल रूट हा कुठल्या सिम्प्लिफिकेशनचा मोताज नाहीये. सिम्प्लिफिकेशन डिजिटल रूट हा तुम्ही अशा प्रत्येक ठिकाणी वापरू शकता त्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतंय की मला माझं कॅल्क्युलेशन सोपं करून मिळेल. या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी थोडंसं युनिट प्लेस आणि थोडासा डिजिटल रूट जर आपण या ठिकाणी वापरला तर लिटरली तुम्हाला 57 गुणिले 16 करायची सुद्धा गरज या ठिकाणी पडणार नाही. सो इन दॅट केस आपलं जे उत्तर आहे या ठिकाणी ते उत्तर आपल्याला काय मिळालेलं आहे, 912 या ठिकाणी मिळालेलं आहे. चला सर पुढे आलोय. पुढचा जो पॅटर्न आहे, प्रश्न दिसायला मोठा दिसत असेल, लक्षात ठेवा प्रत्येक मोठा दिसणारा प्रश्न हा अवघड नसतो आणि प्रत्येक लहान दिसणारा प्रश्न हा सोपा नसतो. हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि हे तुम्हाला केव्हा कळेल माहिती का, जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स तुमच्या हाताखालून जातील, जास्तीत जास्त क्वेश्चन तुमच्या हाताखालून जातील तेव्हा डेफिनेटली तुम्हाला हा जो हे सेंटेन्स जेवढा कॉन्फिडन्सने मी तुमच्या समोर बोललोय ना, त्या सेंटेन्सला तुम्हाला रिअलाइज होईल की हो सरांनी जे म्हटलं होतं ते त्या पद्धतीने या ठिकाणी काय होतंय, सॅटिस्फाय होतंय की प्रत्येक मोठा लेंथले मोठा दिसणारा प्रश्न अवघड नसतो आणि प्रत्येक लेंथला छोटा दिसणारा प्रश्न हा सोपा नसतो. सो व्हॉट इज द क्वेश्चन, द डिफरन्स बिटवीन द टोटल नंबर ऑफ द टीचर्स इन युनिव्हर्सिटी एबीसी टुगेदर. आता एबीसी ची ऍडिशन आपल्याला करायची सर. यांची ऍडिशन जर आपण केली तर हे झाले सर 20 30 40 आणि 47, म्हणजे या तिघांची जी ऍडिशन आहे ती 47 आपल्याला मिळालेली आहे. एबीसी टुगेदर अँड द टोटल ऑफ डीई आणि एफ टुगेदर. आता एवढं आपल्याला माहिती आहे की सगळे मिळून 100 आहेत सर. मग हे जर 47 असेल तर ऑब्व्हियसली उरलेले जे आहे ते किती असणार, 53 असणार. सर यांच्यातला डिफरन्स जो मला मिळालेला आहे तो 6 आहे. व्हॉट इज द क्वेश्चन, की यांच्यातला डिफरन्स हा एक्झॅक्टली इक्वल टू द नंबर ऑफ टीचर ऑफ विच युनिव्हर्सिटी आपल्याला विचारलंय. बघा 6% कुठं बघायला मिळतोय सर, 6% डी मध्ये बघायला मिळतो ना सर. ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर या ठिकाणी आहे. सो मेरे प्यारे बच्चो, अजून बघा ह्या 64,000ला किती वेळा हात लावलाय आपण, ह्या 64,000ला किती वेळा डील केलाय आपण.
मी माझ्या विद्यार्थ्यांना किंवा जे विद्यार्थी नवीन ॲस्पिरंट्स असतात त्या लोकांना, म्हणजे जोपर्यंत त्यांनी माझं लेक्चर केलेलं नाहीये त्या लोकांनी हे प्रश्न, या प्रत्येक प्रश्नाला लढताना, या प्रत्येक प्रश्नाबरोबर लढताना, या प्रत्येक प्रश्नाला सॉल्व्ह करताना त्या 6400 बरोबर 6400 बरोबर पोरं खेळत असतात. मला सांगा, इतक्या सोप्या प्रश्नाला सॉल्व्ह करत असताना जर तुम्ही या 6400 बरोबर जर खेळत राहिले तर ट्रस्ट मी, आपला 20 मिनिटांमध्ये 35 किंवा 30 प्रश्न सॉल्व्ह होणं शक्य होणार नाही. सो माय डिअर स्टुडंट, कुठल्याही पद्धतीने आपल्याला लक्ष द्यायचंय. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की सर ह्या तिघांची ॲडिशन जर 47 आहे तर हे तिघं 53 होणार. याच्यामध्ये विनाकारण आपण, काही लोक काय करतात, त्याची ॲडिशन करता आणि याची करता. अरे बाबांनो, सगळे मिळून जर 100 आहे आणि हा जर 47% आहे तर नक्कीच हे उरलेले 53% असतील ना. मग यांच्यातला डिफरन्स किती आला? 6% आला. तो 6% इथं डी ला सॅटिस्फाय करतो. ऑप्शन नंबर डी हे माझं उत्तर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. लक्षात ठेवा, आजचे हे जे DI आहे काही सेकंदात, 10 सेकंदात प्रश्नाचं उत्तर कसं काढता येतं हे आपल्याला समजावं म्हणून त्या ठिकाणी, त्यासाठी मी हे प्रयत्न या ठिकाणी जो आहे तो करतोय. सर पुढे काय प्रश्न दिलाय की व्हॉट इज द ॲव्हरेज नंबर ऑफ द टीचर्स इन युनिव्हर्सिटी ACD आणि F टुगेदर. आता बघा, ACD F टुगेदर, आता हा झाला A, त्याच्यानंतर C, D आणि त्याच्यानंतर F. यांचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचंय की सर A, C, D आणि F, आता यांची ॲडिशन जर आपण केली तर 16 आणि 9 हे 25 झाले, 25. आता हे जर 25 आपण या ठिकाणी केले आणि या दोघांची ॲडिशन जर केली सर तर हे 29 मिळतात आपल्याला. मग अशा वेळेला इथं झाले सर 4 आणि त्याच्यानंतर इथं झाले 4 झाले 54. मग आता आपल्याला सर ॲव्हरेज विचारलाय, म्हणजे आता ॲव्हरेज कसा काढणार? मग आपण 54% काढायचे आपल्याला. कोणाचे? सर 6400चे. याला डिवायडेड बाय 4 येणार का? कारण हे 4 आहेत. आणि मल्टिप्लाय बाय 100 होणार का? कारण इथं पर्सेंटेज कॅल्क्युलेट करतोय. सर याने याला भाग दिला तर 16. म्हणजे लक्षात घ्या, 16 × 54 आपल्याला या ठिकाणी करायचंय. मग 6 × 24 जर आपण बघितलं तर सर युनिट डिजिटला मला 4 पाहिजे. एक्झॅक्टली, आता युनिट डिजिटला 4 मला पाहिजे, पण माझा डिजिटल रूट जो आहे तो या ठिकाणी 0 आला पाहिजे, कारण 5 आणि 4 9 होतात. मग बघा 6 आणि 4 10 आणि 8 18. सो माय डिअर स्टुडंट, डोळे झाकून आपलं उत्तर जे आहे 854 या ठिकाणी मिळालंय. म्हणजे लक्षात घ्या, या DI मध्ये मी डिजिटल रूटचा वापर करतोय, या DI मध्ये मी युनिट प्लेसचा वापर या ठिकाणी करतोय. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ऑफलाईन लेक्चरमध्ये शिकवलेल्या आहेत. त्याच्यामुळे याला अजिबात आपल्यासाठी हे नवीन आहे असं म्हणायची गरज मला असं वाटत नाही या ठिकाणी असेल तर 864. किंवा जर आपल्याला डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायचं असेल तर 16 × 64, 6 उरले, 16 × 5 80, 80 आणि 6 किती होता? 86 होता. सर 864 हे तसंही उत्तर मला या ठिकाणी मिळालेलं आहे. पण लक्षात ठेवा, हे जे वन स्ट्रोक फॉर्मेशन आहे 54% ऑफ 6400 डिवायडेड बाय 4 × 100, याचा फायदा फक्त हाच होतो की आपल्याला मॅक्झिमम नंबर जे आहे ते डिवाइड होतात आणि खूप इझिली आपल्याला याचं उत्तर या ठिकाणी मिळतं. एक गोष्ट कधी पण लक्षात ठेवा की आपल्याला जे कॅल्क्युलेशन या ठिकाणी करतोय आपण, हे कॅल्क्युलेशन आपण करताना ज्या शॉर्टकट्स आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात त्याच्याबद्दलची चर्चा या ठिकाणी 100% केली जात आहे. सर प्रश्न काय म्हणतो आता बघा की सर व्हॉट इज द रेशो बिटवीन द टोटल नंबर ऑफ द टीचर्स इन A and B टुगेदर. आता A and B चा जो आहे रेशो, आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की सर पर्सेंटेज वरून रेशो काढता येतो. मग त्या दोघांची ॲडिशन जर केली सर आपण तर 28 येता. बघा या ठिकाणी मला हा 28 मिळाला. की व्हॉट इज द रेशो बिटवीन द टोटल नंबर ऑफ द टीचर्स A and B. A and B ची ॲडिशन केली टू द टोटल नंबर ऑफ द D and F. सर D आपण इथं घेतला, F इथं घेतला, यांची ॲडिशन जर केली तर 18 आणि 6 किती होता? सर 24 होतात. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर 4 ने जर भाग दिला आपण तर 4 7 28 होता आणि 4 6 24 होतात. म्हणजे 7:6 हा रेशो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला पाहिजे. पण सर इथं जर बघितलं आपण तर 7:6 आपल्याला बघायला मिळत नाही. मग अशा वेळेला पॅनिक व्हायचं नाहीये, कारण आपल्याला त्यांनी आपल्याबरोबर थोडीशी चिटिंग केली आहे. याला मल्टिप्लाय बाय 2 करून आणि याला मल्टिप्लाय बाय 2 करून 7 दूनी 14 आणि 6 दूनी 12. सर 14:12 हा रेशो आपल्याला या ठिकाणी दिलाय. मी तुम्हाला ऑफलाईन लेक्चरमध्ये पण हे सांगितलंय, आजही तुम्हाला या ठिकाणी तेच सांगेल की जेव्हा तुम्ही ऑप्शनमध्ये 7:6 शोधताय त्यावेळेस तुम्हाला ऑप्शनमध्ये 7:6 बघायला मिळेल असं जरुरी नाहीये. कारण 7:6 ला डिफाईन करत असताना बघा या ठिकाणी हा जो 7 आणि 6 आहे यालाच आपण 7 दूनी 14 आणि 6 दूनी 12 असं पण म्हणू शकतो. यालाच आपण 70 आणि 60 असं पण म्हणू शकतो. यालाच आपण 7 त्रिक 21 आणि 6 3 18 पण म्हणू शकतो. आणि व्हेरी सेम यालाच आपण 28 आणि 24 पण म्हणू शकतो, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. याच्याबद्दलचं फुल एक्सप्लेनेशन मी तुम्हाला ऑलरेडी जे आहे ऑफलाईन लेक्चरमध्ये दिलेलं आहे. आजही लक्षात ठेवा, अशा सिच्युएशन म्हणजे आपल्यासमोर गुगली टाकला जातो, तुम्हाला वाटतं की बाउन्स येईल, बाउन्सची अपेक्षा तुम्हाला असते, पण अशा वेळेला गुगली टाकला जातो आणि तुमचा क्लीन बोल्ड या ठिकाणी होतो आणि आपण फक्त आणि फक्त 7:6 शोधत बसतो. आणि इथं 7 आणि 6 जेव्हा दिसत नाही, आपण ट्रूली एवढ्या चिरकुट प्रश्नाला परत आपलंच काही चुकलं की काय बुवा असं म्हणून त्याला रिपीट अँड रिपीट या ठिकाणी ट्राय करतो. आणि विनाकारण जिथं आपलं 5 सेकंदाचा वेळ जायला पाहिजे तिथं आपले 50 सेकंड्स आपण आपले वाया घालवतो. आणि दिस इज द रिझन की आपल्याला बाकीच्या विद्यार्थ्यांचा स्कोर एवढा जबरदस्त येतो आणि आपला स्कोर या ठिकाणी कमी होतो.
सो माय डिअर स्टुडंट, अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेशन करायचे आहेत. आजचं लेक्चर जे आहे, आजच्या लेक्चरमध्ये मी 2 DI या ठिकाणी घेतले, पण लक्षात ठेवा मी तुम्हाला सांगितले ही जी माझी मास्टर स्ट्रोकची जी सिरीज आहे ही सिरीज न थांबणारी आहे, ही अनंत काळ चालणारी आहे. जोपर्यंत मी आहे, जोपर्यंत मी शिकवत राहणार आहे, तोपर्यंत हे लेक्चर चालूच राहणार. तुम्हा लोकांना याचा जास्तीत जास्त फायदा मिळावा आणि जास्तीत जास्त क्वेश्चन्स, क्वालिटी क्वेश्चन्स आपल्याला या ठिकाणी मिळावे, याच्यासाठी हा माझा प्रयत्न जो आहे हा नेहमी चाललेला आहे आणि हा चालतच राहणार. तर आता सध्या जे टार्गेट आपण केलंय किंवा सध्या जो अप्रोच आपण या ठिकाणी स्टार्ट केलाय, मी परत एकदा तुमच्या समोर या ठिकाणी आणलेला आहे. बघा की आपण आजचं जे टार्गेट आहे, आपण टार्गेट SBI PO साठी आता हे कार्यक्रम आपण या ठिकाणी चालू केलाय. टार्गेट SBI PO जोपर्यंत आपलं पूर्ण होत नाही तोपर्यंत हे लेक्चर्स आपण कंटिन्युअसली या ठिकाणी चालू ठेवणार आहोत. ते DI असतील, नंबर सिरीज क्वाड्रॅटिक इक्वेशनचे असतील, सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशनचे असतील, की काही सेकंदात एखादे काही प्रश्न आपल्याला जे आहेत ते सॉल्व्ह करता येतात का मॅथ्सचे. सर आपल्याला नेहमी म्हणतात की काही सेकंदात आमचे विद्यार्थी प्रश्न सॉल्व्ह करतात. सो इज इट रिअली पॉसिबल, इज इट रिअली ट्रू. तर हे आपल्याला सिद्ध करण्यासाठी ही सिरीज जी आहे, या सिरीजमध्ये मास्टर स्ट्रोक सिरीजमध्ये हा पॅटर्न मी या ठिकाणी चालू केलाय, ज्या पॅटर्नचं नाव आहे टार्गेट SBI PO. अशा पद्धतीने हे कार्यक्रम आपल्याला कंप्लीट करायचा आहे. आजच्या लेक्चरमध्ये एवढंच आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आता मी रोज काही ना काही नवीन घेऊन तुमच्यासाठी या ठिकाणी येणार आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस तुम्हा लोकांची या ठिकाणी करून घेणार. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ बघायचा आहे, लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे, हाईप करायचा आहे, जास्तीत जास्त त्या विद्यार्थ्यांपर्यंत याला पोहोचवा ज्याची खरंच त्या लोकांना गरज आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी परत लवकरच याच एनर्जीने परत तुमच्या समोर पुढचे क्वेश्चन्स घेऊन येणार. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.